नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण एक मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी करणार आहोत. आपण करतोय मठरी काजू, म्हणजे काजूच्या आकाराची सुपर क्रिस्पी अशी खमंग मठरी. ही मठरी एकदा केली की हवाबंद डब्यात महिनाभर छान टिकते. याआधी आपण मुगडाळ मठरी, तिकोना मठरी, मेथी मठरी स्टिक अशा छान छान रेसिपीज केलेल्या आहेत व आजची आपली मठरी काजू रेसिपी देखील तशीच भन्नाट चवीची व करायला सोपी आहे. तर चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण मठरीचा डो लावून घेऊयात आणि त्यासाठी मी परातीमध्ये 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे. आता पुढील सर्व जे साहित्य आहे ते प्रत्येकी आपण हाफ टीस्पून घेतलेलं आहे. यामध्ये आधी घेतलं आपण मीठ, आपण हातावर चोळून ओवा घालतो आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे धणा पावडर, जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर. काळ्या मिरी पावडरऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडरचा उपयोग करू शकता. पण लक्षात घ्या, मठरी कधीही तिखट नसते. थोडंसं त्याला हलकासा तिखटपणा असावा, पण तिखट नाही खूप. आणि चाट मसाला देखील आपण घातलेला आहे. आणि आता मिक्स करून घेऊयात. बरं, एकीकडे आपण हे तयारी करतो तर दुसरीकडे गॅसवरती मी 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला या मैद्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. ठीक आहे, तेल गरम झालेलं आहे, आपण ओतून घेऊयात. आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊ. कडकडीत तेल आहे की नाही, हाताला चटका बसेल. आणि त्यानंतर मात्र आपण आपल्या हाताने छान चोळून घेणार आहोत. हे मोहन चोळून चोळून मैद्याच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे असं पाहू. ठीक आहे, मैद्याला मोहन व्यवस्थित चोळून घेतलं की आपली मठरी 100% खस्ता होते, खुसखुशीत होते. हे बघा, अशा पद्धतीने हे मोहन चोळून घ्यायचं आहे बरं का. मैद्यामध्ये मोहन परफेक्ट पडला आहे. हे बघा, मूठ छान वळण्या जाते आहे. परफेक्ट. आता आपल्याला डो लावून घ्यायचं आहे. तर एका वेळी थोडं थोडं पाणी घालून, हे रूम टेम्परेचरचं पाणी आहे, ते एका वेळी थोडं थोडं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे डो लावायचं आहे. म्हणजे कसं, तर पोळीसाठी जी आपण कणिक भिजवतो, गव्हाचं पीठ भिजवतो, तितकं सॉफ्ट पण नको आणि पुरीच्या पिठा इतपत घट्ट पण नको. असं मीडियम सॉफ्ट आपण हा डो लावून घेणार आहोत. बघा, डो आपण छान तयार करून घेतला आहे, भिजवून घेतला आहे. परफेक्ट. तुम्हाला दाखवते. हे बघा, फार टाईट नाही आहे आणि फार सॉफ्ट देखील नाही आहे. आता हा डो आपण व्यवस्थित आटक करून घेऊयात. वरती आपण तेलाचा हात फिरूयात आणि त्यानंतर एका दमट कपड्याने हे झाकून ठेवू आणि या डोला 20 मिनिटाची रेस्ट देऊयात. डो रेस्ट होतोय तोवर आपण साठा करून घेणार आहोत. तर यासाठी मी वाटीमध्ये 3 टेबलस्पून आपलं नेहमीचं कुकिंग ऑइल घेतलं आहे, खाद्यतेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण घालतो आहोत 2 टेबलस्पून मैदा आणि 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च, कोणी याला कॉर्नफ्लोअर देखील म्हणतात. आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. स्मूथ कन्सिस्टन्सीचा आपला हा साठा, काही जण याला साखा म्हणतात, तयार झालेला आहे. तुरटास आपण झाकून ठेवूयात आणि मठरी करताना या साठ्याचा आपण वापर करणार आहोत. 20 मिनिटात डो छान मुरला आहे. तो आता आपण प्लॅटफॉर्मवरती काढून घेतला आहे आणि आपण त्याला थोडं मळून सॉफ्ट करून घेणार आहोत. तुम्हाला दिसत असेल, डो मळत असताना थोडा ओवा सुट्टा होऊन बाजूला होतो, तर हरकत नाही. आपण जेव्हा हा डो मळून घेतोय त्यामध्ये तो असा एकत्र करून घ्यायचा. ठीक आहे, हा डो सॉफ्ट झाला की आपण ह्याचे 5 पोर्शन कट करणार आहोत. एकसारख्या आकाराचे आपण हे गोळे तयार करून घेतोय. आपल्याला 5 पोळ्या लाटायच्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीने 5-6 असं घेऊ शकता. जेवढे जास्त पोळ्या तेवढे जास्त लेअर आपल्या या मठरीला येतील, हो की नाही. तर प्रत्येक गोळा घ्यायचा, त्याला छान वळून त्याचा उंडा बनवून घ्यायचा, किंवा आपण त्याला काय म्हणतो, पेढे बनवून घ्यायचे. तर चला मी हे सर्व पोर्शन कट करते आणि प्रत्येकाचे वळून छान पेढे बनवून घेते. आपण 5 उंडे म्हणजेच 5 पेढे बनवून घेतलेले आहेत. त्यातला एक आपण लाटायला घेऊयात आणि बाकीचे झाकून ठेवूयात. तयार पेढा
कोरड्या मैद्यामध्ये असा छान घोळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे पोळी लाटायची. पण लक्षात घ्या, ही पोळी छान पातळ आपल्याला लाटायची आहे. ठीक आहे. आपल्याला जरा जोर देऊनच ही पोळी लाटावी लागते. मैद्याची पोळी आहे त्यामुळे लाटताना ती आक्रसते, हो की नाही? म्हणून थोडा जोर देऊन आपल्याला ही पोळी लाटावी लागते. आणि पोळी लाटत असताना गरज वाटेल तेव्हा थोडा कोरडा मैदा आपण वापरू शकतो. उलटून पालटून आपण ही अशी पोळी लाटून घेणार आहोत, म्हणजे एकसारखी पातळ आपली ही पोळी होईल. आपण छान पातळ पोळी लाटून घेतली आहे. बघा कितपत पातळ आहे तुम्हाला दाखवते. आपण ठेपली बनवतो ना, अगदी तितपत पातळ आपण ही पोळी लाटलेली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या लाटून घेऊयात. सर्व पोळ्या आपण लाटून घेतल्या तर एक प्लॅटफॉर्मवर ठेवायची आणि बाकीच्या आपण एका परातीमध्ये ठेवलेल्या आहेत. या पोळीच्या खाली आपण थोडासा कोरडा मैदा डस्ट करून घेऊयात आणि मग पोळी ठेवूयात. आणि आता त्या साट्याचं काम आहे आपल्याला, जे आपण आधी करून ठेवला. तर हा साठा आपण या पोळीवरती लावून घेणार आहोत. ठीक आहे. आणि ब्रशनी नाही लावायचा, तर आपल्याला हा आपल्या बोटांनी लावायचा आहे. आणि क्वांटिटी किती लावायची म्हणाल तर अगदी थोडा लावायचा, म्हणजे पोळीला काठोकाठ म्हणजे सर्वत्र आपल्याला एक असा पातळसर थर द्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तर व्यवस्थित हा साठा लावून घ्यायचा. बघा काठापर्यंत आपण साठा लावून घेतला आहे व्यवस्थित, आणि फार लावला नाही, एक पातळसर थर तयार केला आहे. आणि त्यावरती आता आपण कोरडा मैदा थोडासा असा भुरभुरायचा, हातानेच आपण करतो आहोत. आणि त्यावरती दुसरी पोळी आपल्याला ठेवायची आहे. आपण पोळ्या एकसारख्या आकाराच्या लाटून घेतल्या, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मैद्याच्या पोळ्या आहेत, आक्रसतात, त्यामुळं आपल्याला ह्या कडा अशा थोड्याशा खेचून घ्याव्या लागतात. ठीक आहे. पोळी व्यवस्थित सारखी करून घ्यायची. थोडासा त्यावरती आपण दाब द्यायचा, म्हणजे एअर पॉकेट्स राहत नाही. आणि आता या पोळीवर देखील आपण बोटांनी साठा व्यवस्थित लावून घेणार आहोत. आता आपल्याला फार काही असं विशेष काही करायचं नाही. सगळ्या पोळ्या संपेपर्यंत आपण हेच करणार आहोत. पोळीवरती साठा लावून घ्यायचा व्यवस्थित, त्यावरती थोडासा कोरडा मैदा भुरभुरायचा, पुढची पोळी घालायची, तिला पण सारखं करून घ्यायचं, थोडासा दाब द्यायचा, एअर पॉकेट्स काढून घ्यायचे, परत साठा लावायचा, कोरडा मैदा. असंच आपण सर्व पोळ्या संपेपर्यंत करणार आहोत. एकावर एक 5 ठेवलेल्या पोळ्या, बघा कशी जाडजूड ही आपली पोळी तयार झालेली, हो की नाही? आता आपल्याला ही लाटून घ्यायची आहे, जरा सारखी करून घ्यायची आहे. तर आपण एकदा हिला मैदा लावूयात कोरडा, उलटवून घेऊयात. आता पहिलीची पोळी ना ती आक्रसली असेल तर तिला आपण थोडंसं सारखं करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने इथे देखील आपण थोडासा कोरडा मैदा डस्ट करणार आहोत आणि हलक्या हाताने आपल्याला ही जाड पोळी लाटून घ्यायची आहे. फार प्रेशर द्यायचं नाही आता. आणि आपली नेहमीची पोळी कसं करतो आपण, लाटताना फिरून फिरून लाटतो, तर तसं नाही करायचं. पोळी एका जागी आपण अशी स्टेबल ठेवायची आणि लाटणंच आपण मागे पुढे करत ही पोळी थोडी पातळ करून घेणार आहोत. कितपत पातळ करायची आपल्याला ही, तर आपली रेग्युलर पोळी जी असते रोजची खाण्यातली, कितपतच आपल्याला त्याची जाडी ठेवायची आहे. ठीक आहे. हे बघा लाटणंच मी मागे पुढे करत पोळी लाटून घेते. परफेक्ट. हे बघा आपली रेग्युलर पोळी जाड असते, इतपत आपण लाटून घेतली. आता आपण मठरी कट करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे बाटली असते, त्याचं झाकण वापरू शकता, छोटीशी वाटी वापरू शकता, किंवा हा ग्लास, छोटासा ग्लास असतो ना, त्याचा वापर करू शकता. तर मी या छोट्या वाटीचा वापर करते. आपण अशा पद्धतीने कट करणार आहोत. आता हा कडेच्या ज्या मठरी असतात ना, ह्या खाण्यासाठी तर उत्तम असतात, फक्त त्याचा शेप आपल्याला हवा तसा काजूसारखा येत नाही. ठीक आहे. हा हाफ राऊंड झालेला आहे. तर ही सुरुवातीची लेअर असते ती आपण अशी कट करून घ्यायची, आणि नंतर मात्र बघा कट केलं की छान काजूसारखा आकार येतो. दिसते तुम्हाला? परफेक्ट. अशा पद्धतीने. तर पहिली लाईन असते ती अशीच कट करून बाजूला ठेवायची, ती आपण नंतर तळणार आहोत. आणि आता हे दुसरी लाईन असेल ना, ते बघा प्रॉपर काजूसारखा शेप येतो त्याला, हो की नाही?
तर चला आता आपण सर्व मठरी कट करून घेऊयात. कडेची हाफ राऊंड अशी मठरी काढून घेतली की नंतर उरलेली मठरी बघा एकसारख्या आकाराची काजूच्या आकाराची होते, हो की नाही. मग तुम्ही काय करायचं, कडेचं एक काढून घ्यायचा हाफ राऊंड आणि त्यानंतर एकसारख्या आकाराच्या आपल्याला मठरी कापून घ्यायच्या. तुम्ही एकच लाईन अशी फॉलो केली की बघा किती सुरेख आपल्या काजूच्या आकाराच्या मठऱ्या कट होतात. दिसते तुम्हाला? परफेक्ट. सर्व मठरी आपण कट करून घेतलेली आहे बघा, कसली सुरेख दिसते. आणि आता हे राहिलेले कटिंग्स, तर हे आता काय वेस्ट नाही आहे बरं का, फेकून नाही द्यायचे किंवा गोळा नाही करायचे. तर काय सुरीने आपण त्याचे छोटे छोटे 1-1 इंच लांबीचे आपण तुकडे करून घेणार आहोत. आणि आपली ही रेग्युलर मठरी तळून झाली की त्यानंतर आपण हे तुकडे देखील तळून घेणार आणि आपोआप आपल्याला ही स्टिक मठरी आपल्याला बोनस म्हणून मिळालेली आहे. तर चला आता आपण सर्व मठरी तळून घेऊयात. मठरी तळण्यासाठी आपल्याला मीडियम हॉट असं तेल हवं आहे. फार गरम नको किंवा फार गार देखील नको. आपण मठरी घालून बघूया. परफेक्ट. हे बघा हलके हलके बुडबुडे येत आहे, इतपतच आपल्याला हे तेल गरम हवं आहे. गॅसची फ्लेम देखील आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण पुरेशी मठरी घालूयात. फार दाटी देखील करायची नाही आहे. जेवढी मोठी कढई, जेवढं तेल घेतलं त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये ही मठरी घालायची आहे तळण्यासाठी. तुम्हाला वाटत असेल मी बंचमध्ये ही मठरी घालते तर त्या एकमेकीला चिकटतील, तर तसं काही नाही. मठरी तळली गेली की त्या आपसूक वेगवेगळ्या होतात. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण यामध्ये मठरी घातल्यानंतर चमचा किंवा झारा लावायची घाई करायची नाही. ही मठरी तेलामध्ये आधी आपण व्यवस्थित सेटल होऊ देऊयात. हळूहळू मठरी फ्लोट होते बघा, तरंगते, पृष्ठभागावरती येते. दिसते तुम्हाला? परफेक्ट. सर्व मठरी सरफेसवर आली की त्यानंतरच आपण या मठरीला चमचा लावणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही. संपूर्ण मठरी आपण लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळणार आहोत. तळायला जरा वेळ लागतो, पण अगदी छान खुसखुशीत अशी ही मठरी तयार होते. बघा सर्व मठरी फ्लोट झाली आहे, तर आपण चमच्याने तिला हलकेच ढवळतो आहोत. डायरेक्ट झारा देखील लावायचा नाही. आत्ता हलकेच चमचा फिरवला की त्या उलट पालट होतात. हे बघा अशा पद्धतीने चमचा फिरवायचा आणि आपल्याला ही मठरी छान गुलाबी किंवा थोडंसं लालसर रंगावरती तळून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आपण चमच्याने ही मठरी थोडी खालीवर करतोय. अशा पद्धतीने लेअर बघा हलके हलके सुटायला सुरुवात झालेली आहे. परफेक्ट. मठरी बघा किती सुरेख तळल्या गेली आहे. छान गोल्डन कलर म्हणतो की नाही आपण, हलकाच गुलाबी गोल्डन कलर अशी आपण ही मठरी तळून घेतलेली आहे. आता आपण झाऱ्याने ही काढून घेऊ. आणि काढायची कशात, तर एका चाळणीवरती आपण ही मठरी काढून घेणार आहोत. व्यवस्थित झाऱ्यावरती तेल निथळून घ्यायचं, त्यानंतर चाळणीमध्ये ठेवायचं, म्हणजे त्यातील एक्सेस तेल निघून जाईल. आता यामध्ये लेअर आहेत ना, तर या लेअरमध्ये तेल राहतं, म्हणून आपण चाळणीवरती ही मठरी काढलेली आहे. परफेक्ट. किती सुरेख रंग आलेला आहे आणि मठरीचा शेप देखील बघा किती जबरदस्त छान. आपल्याला ही मठरी तळायला लो टू मीडियम फ्लेमवरती जवळजवळ 9 मिनिटं लागलेली आहे. आता आपण मठरीची पुढची बॅच तळायला या कढईमध्ये घालूयात आणि आधी दाखवल्याप्रमाणेच सावकाश आपल्याला ही मठरी लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे, गोल्डन कलर येईपर्यंत. मठरीची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे. बघा तुम्हाला जवळून दाखवते किती सुरेख रंग आलेला आहे. बस आता आपल्याला उरलेल्या मठरी देखील अशाच लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. सर्व मठरी आपण तळून घेतली आहे आणि गार करून घेतली आहे. बघा 2 कप मैद्यामध्ये डब्बाभर आपली ही मठरी तयार झालेली आहे. आणि जे कटिंग्स होते ती आपली बोनस रेसिपी म्हणूयात.
ते देखील आपण खमंग असे खरपूस तळून घेतलेले आहेत. आपली मठरी काजू आपण सर्व करून घेऊया. गरमागरम चहा आणि ही मठरी काजू, जबरदस्त कॉम्बिनेशन. खमंग खुसखुशीत मठरी काजू रेडी आहेत. ही मठरी वाफाळता चहाबरोबर खा किंवा गरमागरम सूपबरोबर एन्जॉय करा किंवा मुलांच्या टिफिनमध्ये मुख्य जेवणाबरोबर छोटासा कुरुम खाऊ म्हणून द्या. अगदी भन्नाट लागते. ही मठरी एकदा करून ठेवली की हवाबंद डब्यात महिनाभर छान टिकते. तेव्हा खवय्यांनो रेसिपी नक्की ट्राय करा आणि आधी केलेल्या मठरी रेसिपीजसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा. चला परत भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.